परदेशी विद्यापीठांच्या ऍप्लिकेशन प्रोसेसमधलं अजून एक महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे एसओपी. एसओपी म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. विद्यार्थी ज्यावेळी परदेशी विद्यापीठांना अप्लाय करत असतात तर त्यावेळी एखाद्या विद्यापीठानं पर्टिक्युलर प्रोग्रामला त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन का द्यावं याचं डिटेल्ड विवेचन करणारं डॉक्युमेंट म्हणजे एसओपी होय. एसओपी हे साधारणपणे 800 ते 1000 शब्दांपर्यंत लिहिलं जातं. परीक्षा आणि ग्रेडच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याला एसओपी मध्ये त्याच्या आवडीनिवडी, त्याचे छंद, त्याने मिळवलेल्या अचिव्हमेंट्स याबद्दल लिहिता येतं. जनरली विद्यार्थी त्यांनी त्यांच्या शालेय जीवनामध्ये मिळवलेल्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत यामध्ये मग कल्चरल असतील, स्पोर्ट्स असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये केलेली एखादा उपक्रम असेल याबद्दल एसओपी मध्ये लिहितात. या साऱ्या गोष्टींमधून विद्यापीठाला विद्यार्थ्याबद्दल शाळा आणि पुस्तकं यांच्या पलीकडे जाऊन त्याचं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी मदत होते. विद्यार्थ्यामध्ये नेमके कोणते गुण आहेत, त्याच्यामध्ये टीम बिल्डिंग स्किल आहे की नाही आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं मोटिवेशन आहे हे विद्यापीठाच्या लक्षात येतं. त्यामुळेच एसओपी जर चांगलं असेल तर फक्त विद्यार्थ्याला ऍडमिशनच नाही तर एक अतिशय चांगल्या उत्तम रकमेची स्कॉलरशिप सुद्धा मिळते. तर त्यामुळे एसओपी हे चांगल्या प्रकारचे लिहिण्यावरती विद्यार्थ्यांकडून भर दिला जातो. तर एसओपी, लेटर ऑफ रेकमेंडेशन आणि या प्रकारच्या परदेशी विद्यापीठांच्या इतर अपडेट्स मिळवण्यासाठी दूरदेशींच्या ज्ञानवाटा या पेजला फॉलो करायला विसरू नका.